आगामी चुनाव से पहले ही उद्धव ठाकरे चुनावी मैदान में उतरते हुए नजर आ रहे हैं। केंद्र सरकार पर निशाना साधते हुए कहा कि मोदी जी सिर्फ बिहार पर फोकस कर रहे हैं क्योंकि वहां पर चुनाव है और महाराष्ट्र में यहाँ किसान परेशान हो रहे हैं, लेकिन किसानों पर कोई ध्यान नहीं है। इस समय उद्धव ठाकरे मराठवाड़ा के दौरे पर है और किसानों से लगातार मुलाकात कर रहे हैं। उनकी ये 3 दिवसीय दौरा जो है जारी है और एक बार फिर आज उन्होंने पीएम मोदी पर निशाना साधते हुए कहा कि पीएम मोदी ने बिहार में चुनाव के चलते हर महिलाओं को 10-10 हजार रूपये दिया है और यहाँ किसान की बेटियां, किसान की बहनें, किसान के जो घर वाले हैं वो परेशान हो रहे हैं, उन्हें कोई मदद नहीं मिल रही है। महाराष्ट्र में सरकार कह रहे हैं कि आप अपने बल पे सारा काम कीजिए। उद्धव ठाकरे यहाँ पर केंद्र सरकार को सीधे तौर पर घेरते हुए नजर आ रहे हैं। उन्होंने कहा कि आप बिहार के सीएम नहीं है, आप पूरे देश के पीएम हैं और आपको पूरे देश का ख्याल रखना चाहिए। क्या कुछ उद्धव ठाकरे ने कहा, सुनिए। मंत्र्यांकडे बोलून विचारलं की कैसा है तो आपके महाराष्ट्र में क्या स्थिति है, जो किसान है उनकी स्थिती कैसी है, कुछ जरूरत है। पण बिहारमध्ये निवडणुका म्हटल्यानंतर तिथे कोणी न मागता, कोणती समिती न नेमता, कोणताही अभ्यास न करता तिथे जवळपास 75 लाख महिलांच्या खात्यामध्ये 10-10 हजार रुपये टाकले पंतप्रधानांनी। 10,000 रुपये। मग तुम्ही मला पंतप्रधानांना विचारायचंय, विषय इथला असला नसला तरी देशाचा आहे की मोदीजी तुम्ही बिहारचे पंतप्रधान आहात का हिंदुस्थानचे पंतप्रधान आहात? आणि हिंदुस्थानचे पंतप्रधान असाल तर मग काश्मीर ते कन्याकुमारी प्रत्येक माझ्या माता भगिनीच्या खात्यामध्ये तुमच्या पंतप्रधान जे पीएम केअर फंडातले जे पैसे साठवलेत त्यातले 10-10 हजार रुपये प्रत्येक खात्यामध्ये टाका। पण दुसरा एक माझा प्रश्न आहे, जसं कर्ज माफ करू बोलले होते तसंच लाडक्या बहिणींना ते बोलले होते की आम्ही 1500 ने आम्ही 2100 रुपये घेऊ। आता माझ्या बहिणींना मला 2100 रुपये पाहिजे। 2100 रुपये हे दर महिन्याला मिळालेच पाहिजे। बहिणीनं तुम्ही आता त्यांना जबाब विचारा। आणि हे काय तुम्हाला भीक नाही देत आहेत, मतांसाठी देत आहेत। आज 1500 रुपये घेऊन तुमच्या घराघरामध्ये भांडणं लावतायत। ज्या होमदारांनी सांगितलं की कुटुंबातल्या 2 महिलांना आता फक्त त्या पात्र ठरतील आणि त्या पात्र कोणत्या ठरवायच्या ही जबाबदारी कुटुंब प्रमुखावर, म्हणजे आग कोणात लावणार कुटुंब प्रमुख आणि कुटुंबामध्ये, हे आपले नामाने राहिले। हे सगळं तोडा फोडा आणि राज्य करा असं हे पूर्ण सत्यानाश करणारं सरकार आहे। आम्ही तर काय सोडणार नाही त्यांना। ते जोपर्यंत कर्जमाफी करत नाहीत, ते जोपर्यंत 50,000 रुपये हेक्टरी देत नाहीत, दुभती जनावरं वाहून गेलेत, कोंबड्या गेलेत, रस्ते गेलेत, जमीन गेलेत, सगळंच गेलेलं आहे, हे जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत, राहणार आणि यापुढे सुद्धा राहणार। पण मी एक तुम्हाला जे सांगितले ते तुम्हाला जर करणार असाल तर सरकारला आपण वटणीवर आणू, नाहीतर या सभा अशा बैठका होतील, सभा होतील, मोर्चे होतील, आम्ही विधिमंडळ सुद्धा दणाणून सोडू। पण आता ज्या काही निवडणुका येतील कोणत्याही येऊ देत, तुम्हाला गावामध्ये एक निर्णय घ्यावा लागेल। एक तर तुम्हाला शेतकरी म्हणून एकवटावं लागेल। तेव्हा सगळे पक्ष, जात पात, धर्म बाजूला ठेवा आणि शेतकरी म्हणून एकत्र या आणि गावागावात तुम्ही निर्णय घ्या। जसं ते तुम्हाला म्हणाले होते कर्जमाफी देऊ, आता म्हणतात योग्य वेळी करू। त्यांना सांगा जोपर्यंत कर्जमाफी महायुतीला मत नाही, मत मागायला आलात ठीक आहे, आम्ही तुम्हाला योग्य वेळेला मत देऊ, तुम्ही ज्या तारखेला सांगता त्या तारखेला देणार नाही। पहिला आमची कर्जमुक्ती करा, पीक विम्याचे पैसे द्या, हेक्टरी 50,000 रुपये द्या, वाहून गेलेल्या जमिनीसाठी द्या, जनावरं द्या, सगळं जे काय आहे पहिला आमच्या जे पीक हाताशी लागले त्याला हमीभाव द्या आणि मग आम्ही जोपर्यंत तुम्ही हे करत मत मागण्यासाठी पाऊल ठेवायचं नाही तर तुमची कर्जमाफी होईल, नाहीतर होणार नाही। आहे एवढी हिंमत तुमच्यात? नाही हिंमत आहे की अजून काय उत्तर नाही येते? नाही ते गावबंदी करा, काय करा, पण मतबंदी करा, मतबंदी करा पहिली। आणि हिंमत असेल तर जरा हात वर करून सांगा की आमची तयारी आहे। आता मी तुम्हाला रडत ठेवायला नाही आलेलो आहे, मी मत मागायला नाही आलोय, मी तुम्हाला हिंमत द्यायला आलेलो आहे। मत द्यायचं की नाही हा तुमचा प्रश्न आहे, पण हिंमत द्यायला आलोय। हिमतीने उभे राहिलात तर सरकार कोणतेही असलं तरी ते तुमच्यासमोर गुडघे टेकल्याशिवाय राहणार नाही। हे सगळे विषय आम्ही तर घेऊन लढणार आहोत, पण आम्ही तुमच्यासाठी लढतोय, तुम्ही आमच्या सोबत उभे राहिलं पाहिजे। ठीक आहे, सगळ्यांना धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।